नमस्कार मित्रांनो, आज आपण एक रेसिपी करणार आहे। त्याला लागणारे साहित्य मी इथे दाखवत आहे। चण्याची डाळ, मेथी, हिरवे मूग, उडदाची डाळ, शेंगदाणे, मसूर डाळ आणि तूर डाळ आणि 1 वाटी तांदूळ। याच्यापेक्षा मी डबल तांदूळ घेतलेले आहे डाळीपेक्षा। तर आता आपल्याला सर्व मिक्स करून भिजवायचं आहे। घेतलं भांड्यामध्ये जाड तांदूळ आहे, हे सर्व मिक्स करायचं आणि स्वच्छ पाण्याने धुवून टाकायचं। बघू शकता, याला आपण आता रात्रभर भिजू ठेवायचं। बघा, छान आहे। 2-3 पाण्याने मी स्वच्छ धुवून काढलेला आहे। याच्यामध्ये मी आता पाणी टाकते आणि भिजत ठेवते सकाळपर्यंत। झाकण ठेवून भिजत ठेवायचं आणि उद्या आपण याला मिक्सर धरायचं। तेव्हा आपण डोसे बनवू शकतो। फर्मेंट करायची काही जरूरत नाही, याला आपण अशाच पद्धतीने करू शकतो। आमच्याकडच्या पद्धतीने तुम्हाला मी दाखवते उद्या। बघा मित्रांनो, काल आपण जे भिजत घालत ठेवले होते सर्व साहित्य, ते अशा पद्धतीने छान फुगलेलं आहे। तर मी आहे ना दुसऱ्या भांड्यामध्ये मी याला घेतलं, कारण की हे फुगलेलं आहे म्हणून तर दुसऱ्या भांड्यामध्ये मी याला ट्रान्सफर केलेलं आहे। तर आता आपल्याला हे एकदा धुवून मिक्सरमध्ये काढायचं आहे, बारीक करायचं आहे। खूप हेल्दी असते ही रेसिपी, खूप छान असते। नक्की तुम्ही एकदा ट्राय करा मी सांगितल्याप्रमाणे। तर मी पूर्ण पाणी काढून घेतलं। मिक्सर जार घेतला, त्याच्यामध्ये आता आपल्याला सर्व साहित्य काढून घ्यायचं आहे। थोड़ा 1 चम्मच पानी टाकते। तर मी इथे टब घेतला, हे बघा अशा पद्धतीने काढून घेतला मी मिक्सीमधून आणि पूर्ण काढून घेते। छान आपलं मिक्सीला धरणं झालेलं आहे। एकदा छान आपण मिक्स करूत। चवीपुरतं मीठ आणि थोडी साखर टाकायची। साखरेमुळे आहे ना थोडा कलर चेंज होतो डोशाला। जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। छान अशा पद्धतीने छान मिक्स करायचं। तर मी इथे एक पॅन ठेवला, पॅनमध्ये थोडं तेल टाकायचं 1 चम्मच। आता आपल्याला चटणीची तयारी करायची, एकदम हॉटेल स्टाईल चटणी। तर उडीद डाळ, चणा डाळ, शेंगदाणे, 2 टमाटर घेतले मी मोठे मोठे आणि 2 कांदे। चणा डाळ, उडीद डाळ टाकून घ्यायची, छान भाजून घ्यायचं त्याला पण। तुम्ही शेंगदाण्याच्या ठिकाणी फुटाणे पण वापरू शकता। चटणीमध्ये थोडं कोथिंबीर, लसूण, चिंच हे पण छान परतून घ्यायचं। चटणीला छान कलर यावा म्हणून मी लाल मिरचीच्या ऐवजी हिरवी मिरचीच्या ऐवजी लाल मिरची वापरत आहे। आणि टमाटर पण टाकून घ्यायचे, हे पण छान आहे ना। याला पण आपण छान भाजून घेऊ।
शेंगदाणे पण टाकून घेते. मी चटणीमध्ये थोडं पाणी टाकून घेते. मी मीठ टाकून घेत आहे चवीनुसार. तडका तेल, बघा किती सुंदर झाली आहे चटणी. अशा पद्धतीने तुम्ही पण करून बघा. नॉनस्टिक पॅन छान तेल लावून घ्यायचं. या पद्धतीने छान डोशाचं पीठ आता आपण या पद्धतीने छान डोसा टाकून घ्यायचा. बघू शकता मित्रांनो, हा कलर येते साखर टाकला तर. थोडं तेल लावायचं, जास्त काही आवश्यकता नाही आहे. आणि दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचं खरपूस. काढून घ्यायचं. इथे मी सेकंड डोसा पण टाकून दाखवत आहे तुम्हाला. जसं जमेल तसा पातळ तुम्हाला जसं जमेल तसं टाकू शकता, कारण की कडधान्य असल्यामुळे जास्त पातळ होणार नाही. बघू शकता, छान पसरून घ्यायचं पेल्याच्या सहाय्याने. मी पेला वापरला इथे. तुम्हाला जसं जमेल कोणतं सोपं वाटते त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता. थोडं तेल टाकून घ्यायचं मध्ये मध्ये अशा पद्धतीने. तुम्ही कशा पद्धतीने बनवता डोसा? खूप छान असते. सर्व डाळी मिक्स केल्या मी आणि डोसा बनवला. टेस्ट पण अप्रतिम असते. बघा, दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचं अशा पद्धतीने. मी केलं त्या पद्धतीने आणि खूप छान असते खायला पण. वेगळी टेस्ट येते. आपल्या साध्या डोशापेक्षा ही टेस्ट आहे ना वेगळीच असते. नक्की बनवा, बघून घ्या किती छान आहे ना. दोन्हीकडून भाजून घेतला. बघू शकता, तेल टाकलं. रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि रेसिपी करून बघा. चटणी पण आपण टाकून घेऊ. तर ही डोसा रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन तुमच्यासमोर मी पुन्हा येते. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, स्वतःची काळजी घ्या आणि रेसिपी करून बघा. कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते. नक्की सांगा. तोपर्यंत बाय.